स्वामी भक्तांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या गुरु समर्थ या चॅनलवर। सर्वांचे इच्छा लवकरात लवकर पूर्ण हो ही स्वामी चरणी प्रार्थना। नमस्कार प्रेमळ स्वामी भक्तांनो, हा जो मी तुम्हाला संदेश सांगणार आहे, हा संदेश तुम्ही आजचा दिवस संपायच्या आधी नक्की ऐका आणि तुमच्या आयुष्यात बघा कसा बदल होतोय तो नक्की कमेंटमध्ये सांगा। या चॅनलवरती तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा मनोकामना स्वामी जरूर पूर्ण करतील ही स्वामी चरणी प्रार्थना। भक्तांनो, स्वामी म्हणतात, बाळा तुला वाटते की तुमच्या गोष्टी होणे शक्य नाही, परंतु माझ्यासाठी कुठलीही गोष्ट अशक्य नाही। मी ब्रह्मांडाचा कर्ता करविता आहे, हे तुला माहिती आहे ना। तुम्हाला वाटते की मी देवाकडे इतके वेळा प्रार्थना केली, इतका चांगला वागूनही माझी देव प्रार्थना का ऐकत नाही। परंतु बाळा हे लक्षात घे की तुझ्या मागण्यांकडे मी कधीही दुर्लक्ष केलेले नाही आणि कधी करणारही नाही। थोडासा वेळ लागेल, परंतु त्याचे उत्तर मी तुला अशा प्रकारे देईन की त्याचे तू कधी अपेक्षाही धरली नसेल। आता डोळे उघडा आणि माझ्यावरती विश्वास ठेवून मी काय सांगतो ते ऐका, तुम्हाला नक्कीच त्यातून मार्ग मिळेल। कारण मी तुमच्यावरती खूप प्रेम करतो। मी तुमची स्वामी आई आहे। देवाने तुम्हाला बाळ संबोधले, याबद्दल देवाचे आभार मानायला विसरू नका। तुम्ही जी प्रार्थना बोलली नाही त्या प्रार्थनेचे उत्तर स्वामी तुम्हाला देणार आहे। भक्तांनो, स्वामी म्हणतात, विश्वास ठेवा, देव तुम्ही बोलेल ते सर्व काही ऐकून आहे। देव तुमच्यावरती प्रेम करतो। देवाला तुमची खूप गरज आहे। तुम्हाला जशी देवाची गरज आहे तशी देवालाही त्याच्या भक्तांची गरज असते। देव तुम्हाला मदतही करतो। भक्तांनो, देव म्हणतो तुम्हाला हवी असलेली नोकरी, संधी, पैसा तुमच्या मार्गावरती येत आहे। थोडासा धीर धरा आणि थोडासा मोठा श्वास घ्या। आता तुमचे सर्वच चांगले होणार आहे। तुमचे कुटुंब या आठवड्यात खूप आनंदी होणार आहे। तुमच्या कुटुंबाच्या गोष्टी खूप दिवसापासून रखडल्या आहेत, ते आता आनंदाने भरून जाणार आहे। आता तुमच्या घरात नवीन जी ऊर्जा आहे ती प्रवेश करणार आहे। माझा तुमच्या घरावरती आणि तुमच्या सर्व कुटुंब व्यक्तींवरती आशीर्वाद आहे। हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांसोबत नातेवाईकांसोबत शेअर करा आणि कमेंटमध्ये स्वामी आई माझ्या कुटुंबावरती लक्ष राहू दे अशी कमेंट करा। बायांनो, समाजातील जे लोक धार्मिक वृत्तीने वागतात ना, त्यांचा काही लोक खूप छळ करत असतात, परंतु हे सण केलेल्या त्या लोकांसाठी खूप धन्यवाद। कारण आता स्वर्गामध्ये फक्त त्यांचे स्थान आहे। स्वर्गामध्ये एक उच्च स्थान देण्यासाठी मी तुमच्यासाठी राखून ठेवले आहे आणि तुम्हालाही तेथे ते नक्कीच मिळणार आहे। आत्ताच तुमच्याकडे जर तुमच्या गरजेपेक्षा जास्त काही संपत्ती असेल तर त्यांना, ज्यांना त्याची गरज आहे, त्यांना तुमच्यातून थोडासा भाग देत चला। लोकांना मदत करत चला, ही तुझ्यासाठी खूप मोठी स्वामी सेवा ठरणार आहे। आजारी असल्यास औषध द्या, गरजूंना अन्नदान करा। तुम्ही पुण्य कमावण्याचा मार्ग आत्मसात करा। तुम्हाला मी त्यापेक्षा खूप काही अचानक खूप पटीने श्रीमंत करेल आणि म्हणूनच म्हणतो की मागत रहा, तुम्हाला नक्कीच मी देत जाईल। तुम्ही देत जा, तुम्हालाही त्यापेक्षा दुप्पट पटीने मिळत जाईल। तुम्ही मदतीसाठी कोणाचे तरी दार नक्कीच ठोकवत आहात आणि मी तुमच्यासाठी असे दार उघडले जाणार आहे। त्यामधून तुला खूप यश, खूप खूप भरभरून ऐश्वर्य मिळणार आहे।
तुझे जीवन परिपूर्ण होणार आहे. प्रेमळ स्वामी भक्तांनो, स्वामींचा आशीर्वाद तुला प्राप्त होणार आहे. स्वामींचा आशीर्वाद मिळवण्यासाठी स्वामी मलाही क्षमा करा, किंवा माझ्याकडून काही चुका झाल्या असेल तर माफ करा, अशी कमेंट करा. जर दुसऱ्यांच्या सुखासाठी, दुसऱ्यांच्या आरोग्यासाठी माझ्याकडे प्रार्थना करतो त्यांना मी स्वतःला कधीही कोणती गोष्ट कमी पडून देत नाही. त्यांच्या समस्यांना सामोरे जाण्याचा मी प्रयत्न करत असतो, कारण की इतरांना देण्यात व्यस्त असतात. त्यांना मी कधीही संकटामध्ये पडून देत नाही. स्वामी भक्तांनो, देव म्हणतो की तुमच्यासाठी यशाच्या गोष्टी ह्या अचानक घडत जातील आणि त्यावेळेस तुम्ही खूप आश्चर्यचकित होऊन माझ्या कृतज्ञता व्यक्त कराल. आणि माझे आभार मानणे बाळा, मी तुला सांगतो, तू माझे सारखे आभार मानत जाऊ नकोस. फक्त तू इतरांची मदत कर, सर्वांशी चांगले बोल. देव तुला कोणतीही गोष्ट कमी पडून देणार नाही. तुला प्रत्येक गोष्ट तुझ्या पायापाशी असेल. स्वामी भक्तांनो, देव म्हणतो, मनुष्याचा पुनर्जन्म झाल्याशिवाय तो देवाचे राज्य पाहू शकत नाही. कारण की देवानेही या जगावरती, या दुनियेवरती इतके प्रेम, इतकी माया केली आहे की त्यांनी त्याच्या भक्तांवरती सर्व प्रेम बहरून दिलेले आहे. भक्तांना सर्व काही त्यांनी अर्पण केलेला आहे. जो कोणी यावरती विश्वास ठेवतो त्याचा कधीही नाश होत नाही. तर त्यांना तुम्ही अजिबात कोणाला दुखू नका. सगळं सुख बघा तुमच्या पायाशी लोळण घेईल. तुम्हाला ह्या जगामध्ये नक्कीच त्रास होत असेल, पण त्या त्रासाकडे दुर्लक्ष कर. अशा छोट्या छोट्या त्रासाला घाबरून जाऊ नकोस. त्रासातूनच तुला खूप मोठा अनुभव घ्यायचा आहे. आणि तुझे स्वप्न आहे ते तुला पूर्ण करायचे आहे. या जगावरती मात तुला करायचे आहे. तुझ्या अंतःकरण कधीही वास्तव असतं व दुःखी होऊन देऊ नको. कारण स्वामींचा आशीर्वाद सदैव तुझ्या सोबत आहे. फक्त देवावरती विश्वास ठेवा. तुम्ही जिथे आहात तिथेच तुम्हाला देव भेटत जाईल आणि तुम्हाला जिथे जायचे आहे तिथे तुम्हाला योग्य रीतीने सुखरूप पोहोचवण्याचे काम हे करेल. तुम्हीही स्वामींच्या ह्या आशीर्वादाची सहमत असाल तर स्वामी आई तू खूप ग्रेट आहेस अशी कमेंट करा. स्वामी भक्तांनो, देव म्हणतो, तुमचे विचार, तुमचे मन हे कधीही वाईट आणि दुःखी नसावे. असेच माझी प्रार्थना असते. तुमच्या मनामध्ये कधीही नकारात्मक तर विचार येऊ नये याच्यासाठी मी धडपडत असतो. मनात नेहमीच चांगले आणि सहगुण विचार ठेवा. देव तुम्हाला आज्ञा करत आहे की हे बाळा, तू वाईट गोष्टी सोडून फक्त देवावरती प्रेम कर आणि भक्ती कर. मी तुझ्यावरती नक्कीच प्रेम आणि आशीर्वाद बरसत जाईल. तुला कोणाच्याही समोर हात पसरण्याची गरज नाही. मी तुझ्यावर वरती कधीही वेळ येऊनही देणार नाही. कारण मी ज्यांचा हात एकदा धरतो तो मी कधीही सोडत नाही. आणि माझ्या बाळांना तर मी कधीही एकटे सोडत नाही. परंतु मी मदत त्यांच्याच करतो, दुसऱ्यांची मदत करत असतात. तुमच्यावरती कोणीही अन्याय करत असेल तर इतकंही गप्प राहू नका की ते तुम्हाला मुस्कटात देऊन तुम्ही त्यांच्या पुढे ढिंब उभं राहाल. तिथल्या तिथे प्रत्युत्तर द्यायला तू सुरुवात कर. कारण जंगलामध्ये जी झाडे सरळ असतात ती झाडे सर्वात अगोदर तोडले जातात. आणि जी वाकडी तिकडे झाडे असतात तेच खूप काळ जिवंत राहतात. ती जंगलामध्ये टिकून राहतात. त्यामुळे तुम्हीही इतके सरळ होऊ नका की तुम्हाला हे तोडून टाकून तुमचं नुकसान कोणी करून जाईल. तुमच्याही स्वामींच्या या संदेशावरती विश्वास असेल तर आत्ताच स्वामी इज ग्रेट अशी कमेंट करा. जय श्री स्वामी समर्थ या नामाचा गजर करायला आणि स्वामींचे धन्यवाद मानायला कधीही विसरू नका.
तुम्हाला कोणतीही गोष्ट हवी असेल तर स्वामींशी बोला, स्वामींचे धन्यवाद म्हणा. तुम्हाला प्रत्येक गोष्ट तुमच्या ताटामध्ये वाढलेली असेल. स्वामी भक्तांनो, स्वामी सांगतात, सागर महासागर हा खूप मोठा आहे आणि त्याच्यामध्ये असंख्य लाटा आहेत. प्रत्येक लाट जेव्हा किनाऱ्याकडे येत असते ती खूप मोठी असते, पण जेव्हा ती किनाऱ्यापर्यंत येते तेव्हा ती शांत होते. माझ्या बाळांना, यातून मला तुम्हाला असं सांगायचं आहे की तुझे दुःख खूप मोठे आहे, पण जोपर्यंत तू किनाऱ्याला येणार आहे, तुझ्या स्वप्नांच्या शिखरापर्यंत जाणार आहे, तोपर्यंत तुझे सर्व दुःख मी कमी करणार आहे. तू लवकरात लवकर शांत होऊन तुझ्या स्वप्नांपर्यंत पोहोचणार आहे. या वाक्याला सहमत असेल तर स्वामी माऊली या महासागरासारखी माझ्यावर ही कृपा करा अशी कमेंट करा. तुमच्या मित्रांसोबत, नातेवाईकांसोबत शेअर करा. जीवनात दुःखी असाल तर शांतपणे स्वामींचा हा संदेश शेवटपर्यंत ऐका. भक्तांनो, स्वामी नक्कीच मार्ग दाखवतील आणि संकटमुक्त करतील. भक्तांनो, स्वामी म्हणतात, माझ्या बाळा, तुझ्या गोष्टींसाठी तरसत आहे. ती गोष्ट तुला या आठवड्यात नक्कीच प्राप्त होणार आहे. तुम्ही यासाठी माझ्याकडे रोज प्रार्थना करता, ते तुम्हाला या आठवड्यात मिळणार आहे. माझ्यावर विश्वास ठेव. भक्तांनो, स्वामी म्हणतात, माझ्या बाळा, आनंद सुख हा एक भास आहे ज्याच्या शोधात आज प्रत्येक जण आहे. दुःख, संकटे, अडचणी हा एक अनुभव आहे जो प्रत्येकाकडे आहे, तरी अशा जीवनामध्ये तोच जिंकतो ज्याचा स्वतःवर आणि स्वामींच्या नामस्मरणावर, स्वामींच्या सेवेवर, स्वामींच्या भक्तीवर पूर्ण विश्वास आहे. तुमचा स्वामीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर सबस्क्राईब करा. भक्तांनो, स्वामी म्हणतात, मी तुला कसे जगायचे याचे मार्गदर्शन करील. आयुष्यात पुन्हा एकदा सुरुवात करायला घाबरू नका, कारण आता ही जी सुरुवात आहे ती शून्यापासून नाही तर अनुभवापासून असेल. मनुष्य हा फक्त भ्रमात जगत असतो. हा माझा, तो माझा, माझ्या जवळचे माझे. खरंतर ती वेळ तुमची आहे. ती जर चांगली असेल तर सर्व तुमचे, नाही तर ती खराब असेल तर सर्व जवळचे असून सुद्धा दूरचे. हेच जीवनाचं सत्य आहे आणि हे सत्य जेवढ्या लवकर जाणून घ्याल, जेवढ्या लवकर स्वीकारल, तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे. हे सत्य जाणून आयुष्य जगा. नात्यांच्या मोहामध्ये पडू नका. स्वतःला देवामध्ये अर्पण करा. देवाच्या नामस्मरणात गुंतवा आणि आपले कर्तव्य पार पाडा. कर्तव्य करत रहा. कर्तव्य करणे कधीही सोडू नका. भक्तांनो, जो आपले कर्तव्य करता करता माझ्या ध्यानात राहतो, माझ्या नामात राहतो, माझ्या सेवेत राहतो, अशाच भक्तांच्या सदैव मी पाठीशी असतो. अशा भक्तांच्या पावलापावली सावली म्हणून त्यांच्यासोबत असतो. त्यांच्या संकटात, त्यांच्या दुःखात, त्यांच्या सुखात मी नेहमी असतो. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात आणि ज्या दिवशी तुम्ही मनावर विजय मिळवाल, त्या दिवशी तुमच्या आयुष्यात अडचणी नाहीशा होतील. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. एवढं वाक्य पुरेसे आहे. कोणत्याही संकटावर मात करण्यासाठी मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही आहे. स्वामी भक्तांनो, स्वामींचा हा संदेश तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचला असेल. सगळेच दरवाजे बंद आहेत. आपण अडकून पडल्यासारखं वाटतंय. काय करावे हे कोणालाच कळत नाही आणि कोणालाही आपली पर्वा देखील नाही. अपेक्षित असतं तेच लोक सोडून जात आहे. आपले जीवन आपल्याला इतके रडवत आहे. इच्छा असूनही आपण दुःखातून मुक्त होऊ शकत नाही. आपले पूर्ण ताकद आणि पूर्ण बुद्धिमत्ता वापरूनही
आपल्याला आपल्या समस्यांवर तोडगा भेटत नाही अशी एकही गोष्ट नाही जी माझ्या मनासारखी होत आहे. प्रेमळ स्वामी भक्तांना आपल्याला कोणी साथ देईल की नाही हे ठाऊक नाही, पण प्रत्येक सुखदुःखात देव तुमच्या सोबत असतो. जेव्हा कुणी तुम्हाला एकटे सोडतो तेव्हा तुमच्या पाठीशी परमेश्वर उभा असतो. तो तुम्हाला कधीच एकटे सोडू शकत नाही. हे कधीच विसरू नका. तुम्ही जर सहमत असाल तर होय, परमेश्वर शक्ती माझ्या सोबत आहे. कमेंट करा. एकदा अकबराने बिरबलाला विचारले, मला सांगा, देव मोठा की मी मोठा? बिरबल म्हणाले, तुम्ही मोठे आहात. गुरु हे ऐकून अकबर म्हणाले, मी ऐकले होते की तुम्ही खूप हुशार आहात. पण तुम्ही मी आनंदी होण्यासाठी खुशाल देत आहात. म्हणूनच तुम्ही मला देवापेक्षा मोठे म्हणत आहात. मग बिरबलने म्हणाले, महाराज, तुमच्यात इतकी शक्ती आहे की जी देवाकडे देखील नाही. अकबरने विचारले, कोणती शक्ती आहे ती? तेव्हा बिरबल म्हणाले, जर तुम्हाला कोणाचा राग आला तर तुम्ही त्याला शिक्षा करू शकता. तुम्ही त्याला तुमच्या राज्यातून हाकलून देऊ शकता. पण तो परमेश्वर आपल्या भक्तावर कधी रागवला तरी त्याच्या राज्यातून तो कधीच बाहेर काढू शकत नाही. पण हे संपूर्ण विश्व त्या देवाने निर्माण केले आहे. त्यामुळे आपण लाखो चुका करू शकतो, पण देव आपल्याला कधीच सोडू शकत नाही. तुम्ही सहमत असाल तर होय कमेंट करा. मी रोज पाप करतो, तो रोज माफ करतो. मला आज सव्याने भाग पाडले जाते की आणि तो दया करणारा आहे, म्हणूनच त्या देवाला परमपिता म्हणतात. हे जग आणि ही माणसं अशी आहेत की जेव्हा तुम्ही त्यांच्यासाठी काही कराल तेव्हा ते तुमच्यासाठी काहीतरी करतील. पण आपला देव, आपला परमेश्वर, आपली माऊली. तुम्ही इथे देवासाठी काही करा किंवा नका करू, फक्त मनापासून विश्वास ठेवा. देवाला हाक द्या, तो नेहमीच तुमचा हात धरेल. वेदनासाठी तो तुझ्या दारात त्या वेदना घेण्यासाठी उभा असतो. जगाची भीती वाटली तर देवाजवळ जाऊन शांत बसा. हे जग तुझ्या आशा तोडू शकते, पण या जगाचा निर्माता कधीही तुझ्या आशा तोडणार नाही. तुम्ही सहमत असाल तर स्वामी आई, मी तुझं बाळ आहे कमेंट करा. तुझे कर्मभूमी ईश्वर स्वतःहून तुझ्यावर कृपा करत असतो. तो एक असा आहे ज्याने तुझी काळजी घेतली आहे. स्वामी म्हणतात, बाळा, हा सुंदर संदेश मी तुझ्यासाठी फक्त घेऊन आलो आहे. बाळा, आता सर्व चिंता विसर, कारण हे सुंदर मार्गदर्शन तू ऐकल्यानंतर तुझ्या सर्व दुःख चिंता आता सुखात नाही बदलल्या तर सांग. इथून पुढे तुझे सुखाचे दिवस चालू होणार आहे. फक्त हे मार्गदर्शन शेवटपर्यंत ऐकावे अशी माझी इच्छा आहे. बाळा, जेव्हा आयुष्यामध्ये खूप बिकट परिस्थिती येते, काही मार्ग सुचत नाही, मनात नाही ते विचार येतात, खूप काही नकारात्मक विचार येतात, तेव्हा मनाला एक समज द्यायची की हीच तर आपल्या जीवनातील प्रवासाची सुरुवात आहे. कारण सुरुवात तर कठीण असणारच, पण शेवट गोड असणार, कारण स्वामींच्या कृपेने, स्वामींवरती विश्वास ठेवून आपण एके पाहून पुढे टाकत गेले पाहिजे. प्रेमळ स्वामी भक्तांनो, तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामीवरती असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई, मी तुझेच बाळ आहे कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्या आयुष्यामध्ये आम्ही तुझ्या खूप सर्व परीक्षा घेतो आणि त्या परीक्षांमध्ये तू किती खरा उतरतो हेच तर मी बघत असतो. तुझी शेवटपर्यंत धडपड, तुझा शेवटपर्यंतचा संघर्ष आणि तुझी यशाकडे जाणारी वाटचाल, सर्व काही मी पाहत असतो.
पण माझे तुझ्यावरती भरभरून आशीर्वाद आहे, माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे. म्हणून बाळा, तू जेवढे मागितले नाहीस तेही तुला शेवटी सर्व काही मिळते. फक्त धीर धर, संयम ठेव आणि त्या गोष्टींसाठी तू तयार रहा. तुला शेवटी यश मिळणारच, हाच विश्वास खंबीरपणे माझ्यावरती ठेवून पुढे चाल. तुझ्या वाटेमध्ये कितीही काटे येऊ दे, त्याकडे दुर्लक्ष कर आणि निरंतर तुझी प्रामाणिकपणे वाट चालत रहा. आम्ही तुझ्या पाठीशी आहोत, पण संघर्ष मात्र तुलाच करावा लागेल बाळा. हे सुंदर मार्गदर्शन तू शेवटपर्यंत ऐक. या मार्गदर्शनातूनच तुला तुझ्या आयुष्यामध्ये नवी वाटचाल करता येईल. तुम्ही हे मार्गदर्शन शेवटपर्यंत ऐकत नाही म्हणून बाळा, तुम्हाला तुमच्या खूप काही गोष्टींचा उलगडा होत नाही. तुम्हाला काही गोष्टी समजत नाहीत म्हणून तुझ्या आयुष्यातील नवीन सुरुवात तुझ्या प्रगतीपथावर आहे. तुला मिळणारे यश जवळच आहे. फक्त तुला गरज आहे प्रामाणिक प्रयत्नांची, सकारात्मक विचारांची आणि निर्भीडपणे आपला प्रवास चालण्याची. बाळा, या सुंदर मार्गदर्शनाद्वारे आम्ही तुम्हाला भरभर आशीर्वाद देतो आणि आमचे प्रेम सुद्धा मिळते. आणि माझी तुम्हाला खंबीर साथ आहे. मी तुला तुझ्या संकटात तुझा हात कधीही सोडणार नाही. तुला कधीही एकटे पडू देणार नाही. बाळा, हे मार्गदर्शन नाही तर तुझ्या येणाऱ्या प्रत्येक संकटात, प्रत्येक अडचणीत, प्रत्येक दुःखात तुला नवीन वाटचाल मिळण्यासाठी हे मार्गदर्शन आहे. हे मार्गदर्शन तुला शेवटपर्यंत ऐकलं तरच तुला याचे फळ मिळेल, याचा उलगडा होईल आणि तुला तुझ्या आयुष्यात काय करायचे आहे याचे उत्तर मिळेल. फक्त हे शांतपणे ऐक. प्रेमळ स्वामी भक्तांनो, नेहमी लक्षात ठेवा की आपल्या पाठीशी आपले स्वामी उभे आहेत. आपली माऊली उभी आहे. त्यामुळे आपल्या आयुष्यात आपलं कोणीही कधीही वाईट करू शकणार नाही. हा भक्कम विश्वास आपल्या आईवर ठेवा आणि कमेंट बॉक्समध्ये होय आई, होय स्वामी टाईप करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी म्हणतात, बाळा, हे सुंदर मार्गदर्शन फक्त ऐकून तू विचार करत बसू नकोस. त्या विचारांबरोबर कृतीची जोड सुद्धा तुला देता आली पाहिजे. कृती केलीस तर तुझ्या आयुष्यात सर्व काही तुला मिळणार आहे. कारण जेवढे कष्ट करशील तेवढे यश तुझेच आहे. रडत बसू नकोस. आता रडतील ते ज्यांनी तुला आजपर्यंत रडवले आहे. बाळा, दुखी होऊ नकोस. दुखी ते होतील ज्यांनी तुला दुखात लोटले आहे. खंबीरपणे उभा रहा. खचून जाऊ नको. खचतील ते ज्यांनी तुला आजपर्यंत तुझे पाय खेचले आहेत. चिंता करू नकोस. आता सर्वांचा हिशेब होणार आहे. सर्वांच्या कर्मांचा हिशेब ज्याचा त्याला मिळणार आहे. फक्त बाळा, तू तुझे कर्म चांगले ठेव. फक्त धीर धर, संयम ठेव. पण तुझ्या तोंडून मात्र कधीही कोणाचाही अपमान होऊ देऊ नको. कधीही कोणाला अपशब्द काढू नको. सर्वांशी चांगले रहा. बाळा, आम्ही आहोत ना. आम्ही सर्व बघत आहोत. आमचा आशीर्वाद, आमचे प्रेम नेहमी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस. प्रेमळ स्वामी भक्तांनो, आता आपण बघणार आहोत स्वामींनी आपल्या भक्तासाठी लिहिलेले एक पत्र. भक्तांनो, स्वामी महाराज सांगतात, हे माझ्या प्रिय भक्ता, ज्यावेळेस तू सकाळी उठलास व मी तुझ्या अंथरुणापाशी उभा होतो, मला वाटलं होतं की तू माझ्याकडे बघशील. पण तू तसं काहीही केलं नाही. तू माझ्याशी काहीही बोलला नाही किंवा माझ्याकडे पाहिलेही नाही. तुझ्या आयुष्यात काही झालेल्या घटना आहे, त्याविषयी तू माझ्याशी काही बोलला सुद्धा नाही. मला वाटत होतं तुझ्या आयुष्यात जे काही घटना घडल्या आहेत त्या तू माझ्याशी बोलावं,
तुझं मन तू हलकं करावं. तुझं टेन्शन तू कमी करावं. तू लगबगीने आंघोळ केली. तुझं सर्व आवरलं आणि चहा पिला, पेपर वाचला आणि कपडे घालून डबा घेऊन तसेच ऑफिसला गेलास. माझ्याकडे तू नुसतं पाहिले देखील नाही. मला वाटत होतं तू घरातून बाहेर पडण्याच्या आधी माझ्याकडे येशील, मला बघशील, मला नमस्कार करशील. पण असं तू काहीही केलं नाही. का रे बाळा, तू माझ्यावर काही रुसला आहेस का? ऑफिसला जाताना ट्रेन पकडली, वाटलं आता तरी मनातल्या मनात तरी माझ्याशी काहीतरी बोलशील, पण तुझा पेपर वाचून झाला. तू मोबाईलवरती गेम खेळत बसला होता. मी मात्र तिथेच उभा होतो. मी तुला सांगणार होतो की दिवसभरातील काही वेळ माझ्यासोबत घालून पहा, तुझी कामे आणखीन चांगली होतील. तुझे जी काही चिंता आहे ती नक्कीच कमी होईल. अगर तुम्ही या गोष्टीवर सहमत असाल तर स्वामी मला माफ करा अशी कमेंट करा आणि स्वामीवरती तुम्हाला विश्वास असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पण तू माझ्याकडे पाहिलं नाही, माझ्याशी बोललाही नाही. रागावलास का रे माझ्यावर, माझ्याशी बोलत का नाही? एक क्षण असा आला होता की तू ऑफिसमध्ये एकटाच बसला होता. जवळजवळ 15 मिनिटे तू एकटा होता. त्यावेळी सुद्धा तू माझ्याशी बोललाही नाही, माझी आठवण नाही काढली. नाही दुपारच्या जेवणाच्या वेळेला तू इकडे तिकडे पाहत होता. वाटलं माझी आठवण काढशील, माझ्याशी काहीतरी बोलशील, मला नैवेद्य तरी देशील, पण तू तसं काहीही केलं नाही. आजच्या पूर्ण दिवसात खूप वेळ वाचला होता. या वेळेत आपलं काहीही बोलणं झालं नाही. मला वाटत होतं काहीतरी आपलं बोलणं होईल, पण तसं काही झालं नाही. तू घरी आला, जेवण सुद्धा झालं, म्हणलं आता मोकळा वेळ आहे, आता तरी बोलशील, पण नाही. तू नंतर टीव्ही लावून बसला. मग तू आपल्या बायको मुलांबरोबर शुभरात्री म्हणला आणि मी तुझ्या बाजूलाच होतो आणि तू झोपून गेला. माझ्याशी बोलला नाही. मला वाटलं होतं की आजच्या या धकाधकीच्या जीवनात थोडासा बोलावं माझ्याशी. असं मला वाटत होतं, माझ्याकडून काहीतरी मार्गदर्शन घ्यावं. तुला तुझ्या जी काही भूमिका आहे त्याबद्दल मला तू विचारावं. पण तू काही केलं नाही. तू तुझ्या कामात व्यस्त झाला. पण तुला वेळच नाही मिळाला. मी मात्र मनातल्या मनात विचार करत होतो की कधी तू माझ्यासाठी वेळ काढशील आणि माझ्याशी बोलशील. मी खूप प्रेम करतो रे तुझ्यावर. रोज वाटतं मला की कधीतरी तू माझ्याशी बोलशील, तुझ्या जीवनात काहीतरी मला स्थान देशील. मी तुझ्या आई बापा सारखाच आहे रे. मला पण तुझ्या बोलण्याची आशा असते. मी तुझ्याकडे लक्ष लावून बसलेला असतो. चांगल्या घटना घडत आहे त्याबद्दल धन्यवाद म्हणशील. पण तू केव्हा येतो माझ्याकडे जेव्हा तुला माझ्याकडून काहीतरी हवे असते. नेहमीप्रमाणे सर्व विसरून जातोस तू आणि तुझं लक्ष दुसरीकडे किंवा दुसऱ्या गोष्टींकडे असते आणि मला पूर्णपणे विसरून जातो. पण कधीतरी मला धन्यवाद म्हणत जा, ठीक आहे, काही हरकत नाही. मला विश्वास आहे तू पुन्हा बोलशील माझ्याशी, आज नाही तर उद्या तरी. नक्की काहीतरी बोलशील. तुला उद्या तरी माझी आठवण नक्कीच येईल. जेव्हा तुला काहीतरी संकट येईल तेव्हा तू माझ्याच पशी येणार आहेस रे. पण मला असं वाटतं तू फक्त माझ्याकडे संकटात येता. जेव्हा तुझ्या काही सुखी आनंदाचे क्षण असतील तेव्हा त्या क्षणामध्ये तू माझी आठवण काढत जा रे. माझ्या आशा तुझ्याकडून असतात रे, पण त्याही तू पूर्ण करू शकत नाही का? मित्रांनो, या पत्रातून आपल्याला असं समजलं असेल की आपले स्वामी हे भक्तांनी भुकेलेले आहेत. अगर तुम्ही या गोष्टीवर सहमत असाल तर होय स्वामी अशी कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर
नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि स्वामी वरती तुम्हाला विश्वास असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी यांनी जो उद्देश केला त्या स्वामींनी सांगितले होते की माझी अन्य भावाने तुम्ही सेवा करा, मी तुमच्या योग्य स्थान स्वतःसाठी ठेवत आहे. एक निष्ठेने माझे चिंतन करून जे लोक माझी उपासना करतात ना, त्यांच्या पाठीशी मी कायम उभा असतो. मला तुमचा फक्त 2 मिनिटे देत जा. मी कायम तुमच्या सोबत आहे. मला पण वाटतं मी तुमच्याशी बोलावं आणि तुम्ही माझ्याशी बोलावं. तुमचे दुःख आणि तुमचे सुख माझ्याशी तुम्ही शेअर करावं. स्वामी महाराजांचे छोटेसे पत्र तुम्हाला कसे वाटले आणि स्वामींच्या पत्राला एक लाईक करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू दे आणि नेहमी तुम्हाला आनंदात, सुखात आणि हस्त खेळत ठेवू दे. ही स्वामी चरणी मनापासून प्रार्थना. तुम्हाला आजचा हा स्वामींचा संदेश कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, सेवा करा आणि सेवेकरी व्हा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद भक्तांनो आणि व्हिडिओ 10 लोकांपर्यंत शेअर करा.